शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ते इंदापूर तालुक्यात. आता या ठिकाणी आलो असता या ठिकाणी बघाय काय भेटलं, या ठिकाणी 9x6 वर पेरूची लागवड आहे. आणि या ठिकाणी केलंय काय, की आता या ठिकाणी 2 इंचीचा अशा पद्धतीनं वॉलचं इन्स्टॉलेशन केलंय. आणि आता या ठिकाणी सबलाईन टाकली. पण सबलाईनला काय केलंय, प्रत्येक 9 फुटावर या ठिकाणी काय केलंय, तर या ठिकाणी अशा पद्धतीनं कनेक्शन काढून त्याला अशा पद्धतीनं ड्रिप इरिगेशन जे आहे ते जोडून घेतलंय. आता ह्याचा फायदा नेमका काय होतोय मला तर माहित नाही बरं का. पण माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून हा जो आहे तो वेस्टेज खर्च आहे. म्हणजे काय होतं, आता एक पेरूच्या बागेला ठीक आहे. पण उद्या भविष्यात तुम्ही जर दुसरं कुठलं पीक घेतलं, तर त्याच्या वेळेस काय करणार आहे तुम्ही? तर प्रत्येक वेळेस जर मेहनत करायची म्हणलं, तर इथं तर ठेवू शकत नाही. हे कुठल्या ना कुठल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली 100% येणार. त्यामुळं उद्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं काय गोष्टीचं योग्य कॅल्क्युलेशन करून करा. आता जर पाण्याचा फ्लो म्हणलं, तर पाण्याचा फ्लोचा आणि ह्याचा काहीच संबंध येत नाही. म्हणजे असं करायचं म्हणलं तर. कारण पाठीमागून जेवढं पाणी येणार आहे, तेवढंच इथं पण येणार आहे. पाणी एकदम फुल झालं का ऑटोमॅटिकली आपण जर शेपट्या जागच्या-जाग्याला काढल्या, तर त्यातून सुद्धा पाणी जातं आणि ह्यातून पण जातं. पण ह्याचा जर भविष्य दृष्टिकोनातून विचार केला, तर काहीही उपयोग होत नाही. तर आता इकडल्या इंदापूरकडल्या भागातील काही शेतकऱ्यांनी जर हा व्हिडिओ बघितला, तर त्यांनी ह्याच्या पाठीमागची जी काही कारणं आहेत, ती सांगावं. आता या ठिकाणी बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे एक 20 वळी या ठिकाणी बसल्यात. आता 20 वळीला प्रत्येक ठिकाणी एक टी आणि प्रत्येक ठिकाणी बनबूज, त्याला लागणारी पाईप ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं, तर त्याच्या तुलनेत सगळं जी काय आपण एसएनसेट जीटीओ म्हणजे टेक ऑफ लबर आपण टोटल 2 एकर वापरणार आहे. त्याचा खर्च ह्या नुसत्या एका साबल्याला जातोय. तर शेतकरी बांधवांनो, काय गोष्टीचं योग्य नियोजन करून करा, जेणेकरून तुम्हाला जो आहे तो भविष्यात त्याचा खर्च पण होणार नाही आणि त्रास पण होणार नाही.